तुम्ही विचारा, मी चहा पाण्यास बघते. हा बाळ, तू लहानपणापासून कुस्ती खेळतोस? हो, कुणी शिकवली तुला कुस्ती खेळायला? माझ्या बाण कुठे आहे तुझे बा? पोलीस देऊन दिले त्यांना. मग तू कसा काय इकडे आलास? माझ्या बाण सोडलं. पण मला एक कळत नाही राणा, त्या मुलाच्या बापाने त्याच्या नातेवाईकांकडे सोडण्याच्या ऐवजी तुमच्याकडे का सोडलं? लाडूला पहिल्यान बनायचं. आमच्या तालमीमध्ये लहान पोरांच्या कुस्त्या ठेवल्या होत्या, तेव्हा ओळख झाली. मी शब्द बी दिलता की काय बी मदत लागली तर मला सांगा, मी करतो म्हणून. आता त्याच्या वडिलांना पोलिसांनी धरलं, त्यांना इकडे सोडून दिलं. पण आई कसं म्हणणार? हा बाळ, तुला घरात कुणी त्रास देतं का? कुणी काही बोलतं का? हा, ती भागाबाई राणी मावच्या पुढं गप बसती. अच्छा, म्हणजे राणादा आणि माऊ आवडतात तुला? हा, खूप आवडतात. गोदाका पण आवडती, काका बोका पण आवडतो, आबा पण आवडतात. सरच चांगल्यात. आम्ही शक्य तेवढी लाडूची काळजी घेतो. आमच्या घरातलाच एक समजतो त्याला. नाही, तुम्ही सांभाळताय हे चांगलंच आहे, पण त्याची कायद्याने चौकशी करणं आम्हाला भाग पडते. तुला इथं राहायला आवडत नसेल तर येतोस आमच्या बरोबर. चल, नाही, मी इथेच राहणार. तुला आवडतं इथं राहायला? होय, राणादा आणि माऊ लय चांगले आहेत. चल, मग आपण तुझ्या मावशी बोलू. माऊ, राणादा. राजवीर खुश आहे इथं, काहीच प्रॉब्लेम नाही. हो, आणि त्याच्याच वडिलांनी इथं सोडलंय म्हटलं, आता लिगली काहीच प्रॉब्लेम नाही. पण राणादा, त्या मुलाच्या वडिलांकडनं लेखी जबाब घेऊन ठेवूया. म्हणजे काय, उद्या कोणी जर तक्रार केली तर काही अडचण यायला नको. चालते. आणि राजवीर तुमच्याकडेच राहील. अहो, पण कायद्यानंतर त्याला अनाथ तो आश्रमात. मुलगा अनाथ नाही आणि त्याच्या वडिलांनीच इथं सोडलंय, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही ना. हा, आणि राजवीर त्याच्या माऊ सोबत खूप खुश आहे. चांगली काळजी घेत आहेत त्याची. होय की नाही रे राजवीर? हो, पण कंप्लेंट कोणी केली होती? हो, एक निनावी फोन होता, नाव नाही सांगितलं त्याने. ठीक आहे, निघतो मी. राजवीर, थँक्यू. इन्स्पेक्टर साहेब, एक विचारायचं होतं. बोला की राणा. तुम्हाला कोणी फोन केलता? हो, मी म्हणालो ना, निनावी फोन होता. नाही म्हणजे खोटा फोन कोणी केलता हे जर कळलं असतं तर. अहो, काही माणसं असतात अशी खोड्या काढणारी, त्यांना चांगलं बघवत नाही. पण तुम्ही नका काळजी करू, त्याचा तपास करतो आम्ही. नाही नाही, हे समजा सोडा. पण मला फक्त नंबर मिळाला असता तर. पण अशा खोट्या खबरी देणाऱ्या लोकांना समज ही द्यायलाच पाहिजे. नाही, आम्हाला आमचा लाडू महत्वाचा होता. तो आमच्या संकट राहतोय यातच आलं समजा. तुम्ही कुणावर बी काय बी कारवाई करू नका. हा, कसं तेवढा नंबर मिळाला असता तर. ठीक आहे. बरं, येऊ. हो. अहो, तुम्ही नाही कशाला म्हणालात? पोलिसांनी चांगलं सरळ केलं असं त्या फोन करणाऱ्याला. नाही, हे कोणतरी गावातलंच असणार.
उगाच ताप कशाला? आणि मी चांगली समज देतो की. हो, समज तर दिलीच पाहिजे. हे ना फोन करून बघू काय? हा. हॅलो, कोण? मी राणा बोलतोय. मला पोलिसांना फोन करून काय मिळालो? नाही नाही. काय नाही नाही. हो, तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय, लाडू आमच्या संकटच राहणार. तुम्ही पोलिसांना फोन करा, नाही तर कुणाला बी फोन करा. तुम्ही कोण बोलते? हे बघा, तुम्ही कोणी बी असा, मी तुम्हाला सोडणार नाही सांगून ठेवतोय. कळलं काय? हो, हॅलो. काय झालं? कट केला फोन. ते आवाज ओळखीचा वाटत होता. गावातलंच असेल कोणीतरी. बाई होती. बाई? होय. बरं ठीक आहे, आपण नंतर बघू. आता आज चला, लाडू घाबरला असेल. काय डोसक्याला ताप आहे बाई. एवढंस बारक पोरग. मला कुठे तर लपवा, माझं नाही तर काय बी खरं नाही. अगं ए चंदे, हे असलं लप्पा छप्पीचा खेळ खेळायचा असतील का नाही तर ते जा बरं लाडू का फाडू कडं. आमच्या जवळ अजिबात यायचं नाही. एवढा मोठा चान्स होता खरं, तो बी हातात गेला. त्या बाईला काहीच कस काय वाटलं नाही ग असं परक्या माणसांकडे लाडूला ठेवायला. आणि मला सामाजिक कार्यकर्त्या काय जाऊ तुला ढेकळाचा कायदा. त्या कायद्याला बी आमच्याच मुळावर बसायचं होतं भाई. काय जाऊ, पण काय बी करा, मला लपवा बरं. अगं तू आता हे काय लहान पोरासारखं खूळ काढलेस लप्पा छप्पीचं. काय जाऊ, मी लपले नाही तर माझ्या सकट तुम्ही बी बाराच्या भावात जाशील ना. अवर राहण्यात लई भडकल्यात का? आता त्या ठोकळ्याला काय झालंय भडकायला? बारका ठोकळा राहणार आहे ना बा इथंच घरी. ताई साहेब, तसं काय नाही हो. मग कसं? अहो, पोलिसांना फोन करणाऱ्याचा नंबर मिळाला राहण्यात असली. कसं काय पण? ते काय मला माहित नाही, पण मला फोन आलता त्यांचा. पोलिसांचा? नाही हो, राहण्यात. मग तू 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 काय सांगितलं? काय बोलणार, माझी तर दात खिळीच बसली. मी लगेच फोन कट केला. काय तुम्ही माझ्या नंबरवर फोन केला तसा. आता मी अडकले, आता माझं कसं होणार? ए बाई ए, रडू नकस जरा, रडू नकस तू. थांब. रडायची वेळच आली माझ्यावर, आणि काय म्हणता रडू नका म्हणून. चंदे जरा विचार करू दे आम्हासनी, रडू नकस. करा, लवकर करा, माझा जीव जायच्यात काय तर करा. बघा ताई साहेब, आता जीव कशाला जातोय तुझा? ताई साहेब, राहणार जीव घेणार सोडणार नाही असं काय बाई बोलत होते. ताई साहेब, काय बी करा पण मला वाचवा बघा. चंदे अगं रडू नकस ग, जरा विचार तर करू दे आधी. हा, करा करा, विचार करा. काय सुचतंय का तुला जरा थांब म्हणलं तर दम नाही ना वा. चल जा तिकडे, चल बोंबलत जिकडे जायचं तिकडे जा बरं. काय करायचं ते कर. नाही ताई साहेब, तुम्ही मला अडकवले याच्यामध्ये, तुम्ही मला सोडवा. ए, आमचा काय संबंध नाही. हा चल निघ, चल निघ निघ. मस्ती सांगत्या. मी तुमचं नाव सांगेन बघा. आमचं नाव सांगणार आहेस? टांगड्या तोडून हातात देईन. तू किती बी वरडून वरडून सांग, राणा भाऊजीस काय खरं वाटणार नाही. चल निघ, आम्हाला काय फरक पडत नाही. चल निघ, आम्हाला सांगत्या काय फरक पडत नाही. आम्हाला नाही ताई साहेब, असं करू नका. मी तुमच्या पाया पडते, तुमच्या पाया पडते ताई साहेब. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सोड चल उठ. सगळ्यात पहिले एक काम करायचं, यो फोन बंद करून ठेवायचा. हा केलाय, आणि कायमचा बंद ठेवायचा. अहो पण पोलिसांनी हुडकून काढलं तर? मग सांगू की फोन कुठतर पडला होता, सिम कार्ड चोरीला गेलं, गावातल्या कुणीतरी केला असेल फोन. पण खरं वाटेल का ताई साहेब? अगं वाटतंय का चंदे, त्या ठोकळ्याला काय कळणार आहे. आणि समजा उद्या जर काय भलत सलत झालं तर ही नंदी तर तुझ्या पाठीमागं आहे. हा
वाटते का ताईचा? अगं वय ग पक्क आम्ही शब्द दिलाय, तू काळजीच करू नकस. हं? ठीक आहे. आणि आता रडू नकस. बरं झालं या चंदीच्या फोनवरनं पोलिसांना कळवलं ते. हिचा नंबर कोणाकडे असेल असं काय वाटत नाही. फोन करून करून कंटाळत्याल आणि नाच सोडत्या. अगं पोलीस आपल्या घरात आल्यात कळल्यावर मी डायरेक्ट इकडे चालू की. होय, आम्ही समधी बी लई काळजीत होतो बघ. पर पोलिसांनी आणि एक बाई आलती, त्यांनी नीट चौकशी केली, त्यासनी खात्री पटली आणि ती गेली. पर पोलिसांनी जाताना सांगितलंय लाडूच्या बापाकडनं लिहून घ्या म्हणून. पोलिसांना पटलंय, बरं झालं. तर लाडूला घेऊन गेली असती तर काय खरं नव्हतं. होय, राणा अंजलीचा लई जीव गुतलाय बघ लाडू. त्याला नेलं असतं तर त्या दोघांनी लई वाईट वाटलं असतं. पण आता काय काळजी नाही सोड. तर कवा तरी जाणारच नव्ह लाडू, तवा काय. अरे वा, लाडू शेट काय काय नाही. काका बोका तू कधी आला? अरे काय आता चालू आहे. तू काय कराल तस? हा नाही जेवत होतो. अरे वा 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 वा, मी आले. झालं काय जेवण? गरगरीत. अरे बघूया. अरे होय की, भरले गच्च टमटमी झाले की. हा राजवीर कसा आहेस रे तू आता? मस्त. का? नाही, आम्ही तर लई घाबरलो होतो बघ. आम्हाला वाटलं ते पोलीस तुला आता घेऊन जातात का काय. मला? का? अरे का म्हणजे तू नाही नाही आमचा लाडू कुठेच जाणार नाहीये. हा, मी कुठे जाणार नाही. राणादा आणि माऊ मला कुठे सोडणारच नाही. एकदम बरोबर बोललास बघ तू. हो बरं चला आता आपण आराम करूया थोडासा. अंजली, हा? त्याला खाली घे. चल. हो ये ते उभा राहा. हा अंजली, धर जा. इडा पिडा टळू दे, लाडू माझा खुशीत राहू दे. ज्या कोणी पोलिसाला फोन केलाय त्याला डांग्या खोकला लागू दे. लाडू, आज मी तुझ्यासाठी की नाही लाडू केल्यात. चल तू लाडू खा. चल. पण आता गोदा मी जेवलोय. पण लाडूला एका लाडूचं कवा वजन होतंय होय. चल एक लाडू खा. चला चल. मज्जा बाबा लाडूची. लाडूला लाडू काय मिळणार आता. मी लाडू म्हणून मला लाडू. काका बोका म्हणून तुला बोका देणार आम्ही. दे बाबा बोका दे. आधी लाडू खाऊन येतो जा. चल, लाडू खायचा, लाडू खायचा. चल लव. जाऊन ये. राणादा, पोलिसांना कोणी फोन केला असेल. गावातलेच कोणतर केला असेल बघा. नाही नाही नाही, आपल्या गावात कोण असणार आहे असं. अजिबात नाही. राणादा, पोलिसांना नंबर हुडकायला लाव. चांगलाच इंगा दाव त्या माणसाला. मी पोलिसांना सांगितलं काय बी करू नका. कोणतरी आपल्याच गावातले. मग काय असं सोडून द्यायचं होय त्याला. नाही 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 सोडायचं. मी तर अजिबात सोडणार नाही. अशी मुंडी परगळतो की नाही बघच तू. ते कोणतरी बाई आहे. राणा भाऊजी आव जाऊ द्या. हे बघा आपल्यासाठी राजवीर महत्वाचा. तो आता आपल्याच घरात राहणार आहे ना. उगं भांडण कशाला. त्यात ती बाई आहे म्हणून काय झालं. तिनं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळायलाच पाहिजे.
वहिनी एकदम बरोबर बोलल्यास बघा तुम्ही. राणादा, अरे तू आणि मी राही ना का खरं वहिनी समोर उभं करून चांगल्या झिंजा उपटून काढू त्या बाईच्या. वहिनी तुम्ही आणि गोदा का अजिबात सोडायचं ना बघा त्या बाईला. सूरज, हे बघ, यो नंबर आहे. आम्ही फोन लावला बी आणि उचलला बी, पण मध्येच कट केला बघ. आणि आता लावतोय तर लागणं झालंय. ट्राय करत राहा की, गावल म्हणजे गावल बघ. हा माझ्याकडे दे नंबर, मी बी ट्राय करतो. मला सापडू दे, गोळीच घालतो बघ. भाऊजी राहू द्या, सोडून द्या विषय. जेव्हा सापडेल तेव्हा बघूया आपण. आता मी आधी जेवणाची तयारी करते, तुम्ही आता तोंडून आत द्या. आले. ते नवर राणादा, खरं आज पोलीस घेऊन गेलं असतं की लाडूला तर मला जेवणच गेलं नसतं बघ. मला बी गेलं नसतं. लाडू संगत गप्पा मारत जेवायची सवयच लागल्या बघ. त्याला तसं बघितलं का नाही, लहानपणीचा तू ध्यानात येतोस माझ्या. आणि तू ध्यानात आलास की नाही की लहानपणीचा मी बी डोळ्यासमोर येतोय. पण हे काय सूरज, लाडूमुळे घरातलं वातावरण हसत खेळत झालं बघ. हे बाकी कराय बघ तुझं. राणादा, ज्या कोणी ते पोलिसांनी फोन केला की नाही त्याला अजिबात सोडायचा नाही बघ. काय बी काळजी करू नका, अजिबात सोडायचं नाही. आणि आता तर आपल्याकडे नंबर बी आहे, आज न उद्या घावल. ताईसाहेब, समजा तुम्ही केलं आणि आता अडकणार म्या. ते काय नाही, मागणं बोंब होण्यापूर्वीच मी काय ती खरं खरं सांगते आताच. जाते मी. चंदा, अगं राणा भाऊजींचं डोसकं आधीच गरम आहे. त्यांच्या मनात लई राग भरलाय बघ. आता जर तू हे सांगायला गेलीस की नाही तर मुंडी बी जागेवर राहायची नाही. अहो मग करू काय म्या? तुझं थोबाड आणि मोबाईल दोन्ही बी बंद ठेव. चल चल. ताईसाहेब, ताईसाहेब, आधी मला फार भीती वाटली होती. वाटलं होतं लाडूला घेऊन जात आहेत का काय. असं कसं घेऊन जातील? मी जाऊच दिलं नसतं. किती बी झालं तरी त्याच्या वडिलांनी आपल्यावर जिम्मेदारी दिली. हो, त्यांनी मोठ्या विश्वासानं लाडूला आपल्या जवळ ठेवलंय. आपण त्याची नीट काळजी घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला एक सांगू काय, आई गेल्यावर आपणच काळजी घेतली माझी. त्यांची समधी कामं सांभाळून त्यांनी माझ्या आणि सूरजकडे लक्ष दिलं. आई नसल्यावर काय होते चांगलंच माहिती आहे मला. आमची काळजी घ्यायला गोदक्का तरी होती, लाडूकडे तसं कोणच नाही हो. लाडूच्या मनाला काय वाटत असेल चांगलंच कळते मला. मलाही कळतंय. आपण लाडूला त्याच्या आई वडिलांची कमी अजिबात भासू द्यायची नाही. एकदम बरोबर बोललात बघा. लाडू आता कुठे बी जाणार नाही मजीने. आणि आता तर त्याच्या वडिलांनी जबाबच लिहून दिले. आजपासून लाडूची सगळी जबाबदारी आपली. लहान वयात फार सोसलाय त्याने, आता अजून नाही. बघा कसा निवांत झोपलाय मस्त पैकी. आपण त्याला आता कधी बी उदास होऊ द्यायचं नाही. आता आपण लाडूची सगळी जबाबदारी घेतली ना, मग नाही होणार तो उदास. आज आलं तसं कुठलंच संकट आपण त्याच्यावर येऊ द्यायचं नाही. उद्यापासून लाडूची नवी सुरुवात. पण ते नव, मला एक कळणं झालंय बघा. लाडू आपल्याकडे राहतोय ही पोलिसांना खबर कोणी दिली? हो ना, मलाही तेच कळत नाहीये.
तुम्हाला त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळालाय ना? होय, अहो पण फोन बंद आहे. बरं ठीक आहे, आपण उद्या सकाळी बघूया. कस ते एक डाव कळू द्या. ह्यो आगाऊपणा कोणी केलाय ते. त्या माणसाला अजिबात सोडणार नाही मी.